जय भीम मित्रांनो, आजच्या विशेष अशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्या वाचनामध्ये नुकताच मिलिंद पन्नो अर्थात मिलिंद प्रश्न नावाचा जो एक ग्रंथ आहे तो माझ्या वाचनामध्ये आलेला आहे आणि या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे संदर्भ आहेत स्पष्टीकरणासहित राजा मिनँडर अर्थात ज्यानं संपूर्ण पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल किंवा भारताचा बराच सारा भाग असेल या राज्यामध्ये ज्याची राजधानी आपण बघितलं तर सागळा अशी होते आणि या राजाने संपूर्ण या भागांमध्ये प्रचंड मोठा शासन जे आहे ते केलेलं आहे आणि त्याचा बौद्ध साहित्याशी किंवा बौद्ध ग्रंथाशी ज्यावेळेला भंते नागसेन यांच्याशी ज्यावेळेला अशा प्रकारचा जो एक संवाद झाला प्रश्न उत्तरांचा, त्या संवादांमधून या राजाने जे आहे ते नंतरला आपण बघितलं तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपला अमूल्य असा जो साठा आहे, जो वेळ आहे, तो बौद्ध संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठं जे योगदान आहे ते या राजानं दिलेलं आहे. आपण बघितलं तर प्राचीन काही जे सिक्के आहेत, काही जे नाणे आहेत, त्यांवरती देखील यांचा जो फोटो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून प्रचंड शक्तिशाली किंवा प्रचंड बुद्धिमान असा हा जो राजा होता तो थोडासा असं त्याला वाटत होतं की माझ्यासारखा बुद्धिमान किंवा प्रचंड शक्तिशाली किंवा अशा प्रकारे सर्वात मोठ्या भूभागावरती राज्य करणारा असा राजा असा मीच आहे. अशा प्रकारची एक त्याच्या मानसिकतेची एक जी स्थिती होती ते आपण बघितलेले आहे आणि म्हणून राजा जो मिलिंद आहे त्याला असं समजलं की माझ्या या वर्गामध्ये किंवा माझ्या या राज्यामध्ये भंते नागसेन नावाचे एक जे भंते जे आहेत ते प्रचंड हुशार आहेत किंवा त्यांना संपूर्ण एशियाचा जो भाग आहे त्या भागामध्ये अतिशय बुद्धिमान असं समजलं जातं आणि त्यावेळी या दोघांमध्ये झालेला जो संवाद आहे तो पुढे मिलिंद पन्नो किंवा मिलिंद प्रश्न या नावाने पुढे आलेला आहे आणि या भागामध्ये आपण जर बघितलं तर राजा मिलिंद जो आहे त्यांनी भंतेंना असं विचारलं आहे, भंते नागसेन यांना, नागसेन म्हणजे काय. आपण जर बघितलं तर आपली वेगवेगळ्या प्रकारची जी नावं असतात किंवा आपण बघितले तर एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला आपण नाम देतो त्या नावाच्या माध्यमातून त्याची जी प्रतिकृती आहे, त्याचं जे शरीर आहे, त्याची जी स्थिती आहे ती आपल्या डोळ्यासमोर येत असते. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, अशा प्रकारची एक चिन्हांकित जे नाव आहे ते त्याची आपल्याला ओळख करून देत असतं आणि अशाच पद्धतीनं राजा जो मिलिंद आहे, राजा मिनँडर आहे आणि भंतेंना असं विचारलं की नागसेन म्हणजे काय. त्यावेळेला भंते नागसेन यांनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे. राजा मिलिंद म्हणतो की नागसेन म्हणजे तुमचे डोळे का, नागसेन म्हणजे तुमचा हात का, नागसेन म्हणजे तुमच्या वेदना का, नागसेन म्हणजे तुमचं दुःख का, नागसेन म्हणजे तुमचा डावा हात का, नागसेन म्हणजे तुमचा उजवा हात का, नागसेन म्हणजे हे तुमचं डोकं आहे का, नागसेन म्हणजे तुमचं शरीर आहे का, नागसेन म्हणजे सुख आहे का, नागसेन म्हणजे दुःख आहे का, नागसेन म्हणजे तुमची ओळख आहे का, नागसेन म्हणजे तुमचं नाव आहे का. अशा प्रकारच्या प्रश्नांच्या माराची जी झणके आहे ती राजा मिनँडर किंवा राजा मिलिंद यांनी भंते नागसेन यांना केलेलं आहे. नागसेन म्हणजे समाजामध्ये तुमची असलेली प्रतिष्ठा आहे का, नागसेन म्हणजे तुमची ही ओळख आहे का, मग नागसेन म्हणजे नेमकं काय. अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळी राजा मिलिंदने भंते नागसेन यांना विचारला त्यावेळी भंते नागसेन जे आहेत ते अतिशय हुशार होते, बुद्धिमान होते किंवा तर्कामध्ये प्रचंड गणले जायचे. त्यांनी अशाच पद्धतीनं राजा जे मिलिंद आहेत त्यांना देखील प्रत्युत्तर करत क्वेश्चन विचारला की राजे, तुम्ही या संपूर्ण एशियामध्ये अतिशय मानाचं स्थान जे आहे राजांमध्ये तो तुम्ही पटकवलेलं आहे आणि तुम्ही राजा असून देखील या ठिकाणी आलेला आहात, माझ्याशी भेटत आहात, माझ्याशी बोलत आहात, तर तुम्ही नक्कीच चालत तर आला नसाल, मग तुम्ही नेमकं कशा कोणत्या वाहनाच्या माध्यमातून, कोणत्या प्रवाहाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेला आहात. त्यावेळेला राजा मिलिंद म्हणाला की नक्कीच मी राजा आहे, महाराज, आणि मी या ठिकाणी रथाच्या माध्यमातून आलेलो आहोत. माझे 500हून जास्त जे यवन आहेत किंवा जे माझे सहकारी आहेत किंवा जे माझे शासक वर्ग जो आहे जो माझा, त्यांना सोबत घेऊन किंवा अशा प्रकारे संपूर्ण माझं
जे पायदल आहे, घोडेदल आहे, या सोबतीनं मी या ठिकाणी या रथाच्या माध्यमातून आलेला आहे. माझा रथ पुढे होता आणि माझे 500 यौवन जे आहेत ते माझ्या या रथाच्या मागून इथपर्यंत आलेले आहे. आणि त्यावेळीच भंते जे नागसेन आहे यांनी त्यांना प्रश्न केला की मग रथ म्हणजे काय? तुम्ही जर रथाने आला असाल तर मग रथ म्हणजे काय? या रथाचे घोडे म्हणजे रथ होईल का? या रथाची जी दोरी आहे ती म्हणजे रथ होईल का? की या रथाचा उजव्या साईडचा जो पैर आहे तो म्हणजे रथ होईल का? या रथाचा डाव्या साईडचं जे चाक आहे ते म्हणजे रथ होईल का? या रथामध्ये असलेली जी चौपाटी आहे जिच्यावरती तुम्ही बसलेला होता ते म्हणजे रथ आहे का? अशा प्रकारच्या प्रश्नांचा जो मारा आहे तो भंते नागसेन यांनी प्रत्युत्तर करताना राजा मिलिंदने ज्या पद्धतीनं त्यांना क्वेश्चन विचारले त्याच पद्धतीनं त्यांनी देखील त्यांना रथाच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रश्न विचारले. आणि अशा प्रकारचे प्रत्युत्तर देत असताना भंते नागसेन अशा प्रकारचं क्वेश्चन विचारत असताना राजाच्या मनामध्ये तशा प्रकारची जी उत्तरं आहेत ती उसळत गेली. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की खऱ्या अर्थानं जर का रथ बनायचा असेल तर ही रथाची जी 2 चाके आहेत तर रथाचा जो पुढचा वाहनाचा जो प्राणी आहे किंवा त्या रथामध्ये असलेली चाबूक आहे, त्या रथ चालवणाऱ्याकडे असणारी जी दोरी आहे किंवा 2 चाकं किंवा मधलं जी चौपाटी किंवा जो घोडा आहे किंवा जो घोडा चालवणारा व्यक्ती आहे तिच्या हातामध्ये असणारा चाबूक असेल, तिच्या हातामध्ये असणारी दोरी असेल, या सर्वांचं किंवा त्या रथाच्या वरती असलेले जे टोपी असेल किंवा या रथाच्या वरती असलेला बनवला गेलेला जो मनोरा असेल, या सर्वांचा मिळून रथ तयार होतो. यापैकी कोणती जरी वस्तू अलग झाली, कोणती जरी वस्तू वेगळी झाली तर त्याला आपणाला रथ म्हणता येणार नाही. आणि म्हणून रथ म्हणून एक संज्ञा पुढे येत असताना, रथ म्हणून जर का त्याला आपण रथ हे नाव देत असताना त्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्यांचं एक विलिनीकरण होणं अतिशय महत्त्वाचं असतं. किंवा जोपर्यंत या गोष्टी एकत्र येत नाही तोपर्यंत आपण त्याला रथ असं म्हणत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टी एकत्र असलेल्या एखाद्या वाहनानं जर का मी इथे आलो असेल तर मात्र तुम्ही त्याला रथ म्हणाल. आणि तशाच प्रकारचं प्रत्युत्तर, तशाच प्रकारचं उत्तर भंते नागसेन यांनी त्यांना दिलेलं आहे. तुम्ही जर मला विचारलं नागसेन म्हणजे काय, तर हे आपले जे पंचचक्ष आहेत किंवा जे 5 इंद्रिय आहेत किंवा आपलं जे मन आहे, आपलं जे शरीर आहे, आपल्या डावा हात, आपला उजवा हात आणि संपूर्ण अगदी पायाच्या नखापासून ते शरीराच्या शिरापर्यंत, डोक्यापर्यंत, मेंदूपर्यंत हे जे धातू आहेत किंवा हे जे पंचधातू आहेत ते एकत्रित आलेले असतात. आणि अशा प्रकारचं शरीर आणि अशा प्रकारचं मन ज्या ठिकाणी एकत्र येतं, अशा प्रकारचं रूप ज्या वेळेला क्रिएट होतं त्या रूपाला एक ओळख देण्यासाठी आपण नामाची घोषणा आहे ती करत असतो. आणि म्हणून प्रत्येक रूप ज्या ठिकाणी निसर्गामध्ये अशा प्रकारचं रूप जन्माला येतं त्या रूपाला ओळखण्यासाठी आपण एक विशिष्ट असं नाव देत असतो. आणि तसंच या रूपाला जे 2 हात आहेत, जे 2 पाय आहेत, वरती डोकं आहे, खाली 2 पायाच्या माध्यमातून मध्ये शरीराचा जो भाग आहे, पोट आहे किंवा पाठी आहे, काना आहे, मणका आहे, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, केस आहे, हे संपूर्ण जे धातू एकत्र येऊन बनलेले जे रूप आहे त्याला आपण खऱ्या अर्थानं ओळखण्यासाठी नाम असं म्हणतो. आणि हे सर्व धातू ज्या नावाने ओळखलं जातात त्यांनाच आपण भंते नागसेन असं म्हणत आहात. आणि यावेळेला राजाला खऱ्या अर्थानं भंते नागसेन म्हणजे काय आहे किंवा नागसेन म्हणजे नेमकं काय आहे, तर रथ म्हणजे नेमका काय आहे याचं अतिशय मार्मिक असं उत्तरामध्ये भंते नागसेन ज्या वेळेला उत्तर देतात त्यावेळी राजा प्रसन्न होतो आणि त्याला नामरूप या ज्या संज्ञा आहेत त्या अधिक डीपमध्ये समजल्या जातात. आणि म्हणून राजा मेनंदर हा प्रचंड मोठा राजा ज्या वेळेला भंते नागसेन यांच्याशी चर्चा करत असताना ज्या वेळेला भंते नागसेन त्यांना अशा अतिशय सोप्या भाषेमध्ये ज्या वेळेला समजवतात त्यावेळी राजा प्रसन्न होतो. आणि असं म्हटलं जातं की या संवादामधून मिलिंद राजा जे आहेत त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. आपला पुढचा अमूल्य जो वेल आहे तो त्याने बौद्ध जे अनुयायी आहेत किंवा जे उपासक आहेत किंवा संपूर्ण ज्याला आपण म्हणतो पाकिस्तानपासून तर अगदी अफगाणिस्तान असेल, भारत असेल, यामध्ये जे चिन्ह आहेत, बौद्ध चिन्ह आहेत, जे बौद्ध
सिक्के आहेत किंवा बौद्ध तत्त्वज्ञान आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजा मिलिंद यांनी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून मिलिंद पन्नू या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही देखील ते पुस्तक वाचा. वेगवेगळे जे संदर्भ आहेत त्यामधून भंते नागसेन आणि राजा मिलिंद यांमध्ये झालेले जे प्रतिसंवाद आहेत त्यामध्ये वेगवेगळे अशा प्रकारचे जे संवाद आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळतील. आणि हाच एक छोटासा विषय घेऊन आज या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जय भीम करतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.